नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण बघितलं असेल की PM किसानचा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेला आहे आणि त्यामध्ये बरेच काही शेतकरी आहेत, त्यांना 28,000 शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा झालेला नाही. यामध्ये काय कारण असू शकतं किंवा या PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन आपण बघितलंय, त्यावरती बघितलंय की आता बघितलंय इनकम्प्लीट आयडेंटिफाय. हे का आपल्याला म्हणजे काय? इनकम्प्लीट आयडेंटिफाय म्हणजे काय? तर इनकम्प्लीट आयडेंटिफायचा असा अर्थ आहे की इनकम्प्लीट म्हणजे ग्रामीण योजना आहे आणि त्या PM किसानच्या पोर्टलवरती आपल्याला हा प्रॉब्लेम दिसत आहे, पण कुटुंबातील एक माहिती अपूर्ण असणे, हे अपूर्ण सिस्टमलाच इनकम्प्लीट आयडेंटिफाय होणार असं म्हटलं जाते. तर त्यामध्ये तुमचे काय प्रॉब्लेम असू, जो पहिला प्रॉब्लेम तुमचा असेल की वडिलाचं आधार कार्ड उपलब्ध नाही. जर तुमच्या वडिलाचं आधार कार्ड उपलब्ध नसेल तर हे तुम्हाला प्रॉब्लेम येतील. त्यामध्ये दुसरा तुमचा प्रॉब्लेम असेल की आधार कार्डवरती तुमच्या चुकीच्या किंवा नाव मिस्टेक असेल, जन्मतारीख मिस्टेक असेल, असं मिस्टेक असल्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. यामध्ये बघितले तुमचे वडील असतील किंवा त्यांचे निधन झाले असेल आणि आधार कार्ड त्यांचे उपलब्ध नसल्यामुळे, म्हणजे आपल्या कुटुंबातील जे आधार कार्ड आहे त्यांच्यामध्ये आपल्याला मिस्टेक पाहायला मिळेल आहे. कुटुंबामधील आपल्याला एक रिलेशनशिप मधले जे असतील त्यांचे आधार कार्ड अपडेट नसणे किंवा त्यांचे आधार कार्ड आपल्याला हे नसेल. पण आता सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पडत असेल की इनकम्प्लीट आयडेंटिफाय हा प्रॉब्लेम का येत आहे. यामध्ये बघितलं असेल की आपण जे आपले वडील असेल, जे आधार कार्डमध्ये मिस्टेक असेल, हे कारण एक प्रामुख्यानं महत्त्वाचं आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे आपल्याला वडिलाचं आधार कार्ड नसल्यामुळे तुमचे फॅमिलीची ओळख अपूर्ण राहते, त्यामुळे हा आपल्याला प्रॉब्लेम येत आहे. रिलेशनशिपमध्ये मिस्टेक, जे रिलेशनशिपमध्ये असतील आपले नातेवाईक असतील, त्यामध्ये आपले आधार कार्डमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा पॅन कार्डमध्ये चेंजेस असेल, त्यामध्ये तुम्हाला काय करायचे, तलाठी ग्रामसेवक असेल यांच्याकडे आपल्याला जाऊन एक आधार कार्डसाठी आपल्याला एक PM किसानवरती जी नोंद आहे ती नोंद आपल्याला दुरुस्त करायची आहे किंवा दुसरी द्यायची आहे. एखाद्याची जर वडील निदान झाला असेल तर त्यासाठी तुम्हाला दुसरं अपडेट करण्यासाठी तुम्हाला तेथे ती नोंद करण्याची अत्यंत गरज आहे. आता वडिलाचं आधार कार्ड नसण्यामुळे हे कारण आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकते. यामध्ये सिस्टममध्ये आपल्याला एक अधुरी जी अपडेट आहे ती आपल्याला दाखवत आहे. आता प्रश्न पडला असेल की तुमच्या वडिलाचं आधार कार्ड आपल्याकडे उपलब्ध नसेल. पहिला प्रॉब्लेम असेल की तुम्ही पहिल्यांदा आपल्या ज्या वडील आहेत त्यांना सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही आधार अपडेटसाठी आणि आधार अपडेटच्या नंतर तुम्ही आपल्या पोस्ट ऑफिस असेल त्यामध्ये तुम्हाला अप्लाय करून तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला एक 4 ते 5 दिवसात हे आधार कार्ड आपल्याला मिळेल. आणि हे आधार कार्ड आपल्याला मिळवण्यासाठी एक 5-6 दिवस आपल्याला एकदम पोस्टाने आपल्या घर पोहोचेल. त्यानंतर तुम्ही PM किसानची जे पोर्टल असेल त्या पोर्टलवरती तुम्ही अपलोड करून पूर्ण KYC असेल, बँक सेडिंग असेल, जे बी प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम तुम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करू शकता. यामध्ये बऱ्याच केसमध्ये आपल्याला आपल्या वडिलाचं निधन झालं असेल तर त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, त्यामध्ये तुम्हाला तुमचं वडिलाचं जे डेथ सर्टिफिकेट असेल ते डेथ सर्टिफिकेट आपल्याला बनवावं लागेल. आणि बनवल्यानंतर तुम्हाला जे फॅमिलीमध्ये जे वडील असतील त्या वडिलांच्या ठिकाणी तुम्हाला एक नाव ॲड करावं लागेल. त्यालाच DC सेट असे एक ऑप्शन असते आणि ते ऑप्शन आपल्याला PM किसानच्या वेबसाईटवरती पोर्टलवरती आपल्याला अपलोड करावं लागतं. त्यामध्ये आपल्याला पहिलं जे असतंय ते म्हणजे फादर व्हेरिफिकेशन असतं. फादरमध्ये तुम्हाला नसेल तर फादर DC सेट या व्हेरिफिकेशन एक ऑप्शन असतं. त्या ऑप्शनवरती आपल्याला सेल्फ रजिस्ट्रेशन अपडेट करावं लागते. त्यामध्ये आपल्याला एक डिक्लेरेशन फॉर्म असतो, तो डिक्लेरेशन फॉर्म आपल्याला क्लिअर करावा लागतोय. आणि त्यानंतर तुमचा आधार कार्ड या किंवा तुमच्या आईचा आधार कार्ड असेल त्यामध्ये तुम्हाला अपडेट करावं लागतं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इनकम्प्लीट आयडेंटिफाय होणार. या जर तुम्हाला गोष्टी टाळायच्या असेल तर यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल की जे 7-12 उतारा असेल त्या 7-12 उतारावरती तुमचं नाव क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपलं बँक सेडिंग असेल, बँक सेडिंगमध्ये तुमचं नावामध्ये मिस्टेक नको. PM किसानच्या ज्या
अपडेट KYC असेल त्या KYC मध्ये पण तुम्हाला कुठलाही तुमची अपडेट चुकीची नको. लँडमार्क असेल, लँड सीलिंग असेल, त्या लँड सीलिंगमध्ये तुमची जी आधार कार्ड असेल, आधार कार्डवरती तुम्हाला महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला बँक KYC, आधार कार्ड, मोबाईल नंबर हे सर्व तुम्हाला एक असलं पाहिजे, व्यवस्थित मिस्टेक नसल्या पाहिजे. ह्या गोष्टी पूर्ण तुम्ही माहिती करून घ्या आणि या गोष्टीमध्ये जर तुमची मिस्टेक असेल तर तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकऱ्याचा हप्ता आपल्या खात्यावरती येणार नाही. ही होती एक महत्त्वपूर्ण अपडेट. अशाच अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा आणि यामध्ये आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा सरकारी अपडेट आणि महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.